हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहोत आपण सांडग्याची रेसिपी. त्याला आमच्याकडे इथे सांडगा म्हणते, म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये थोडंसं वेगवेगळं बोलतात. तर कोणाकडे वडा म्हणतात, कोणाकडे सांडगा. तर आमच्याकडे सांडगा म्हणतात. सो सांडगा म्हणजे पूर्ण सांडगा कसा घालायचा ना की डाळीचा, मिक्स डाळीचा. तर मी त्याचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. काय रे हां. सो त्याचा पण मी म्हणजे सांडगा कसा बनवायचा डाळीपासून किंवा किती डाळी मिक्स करायच्या, कसा बनवायचा, तर तो पण मी एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि त्याला खूप छान व्ह्यूज वगैरे आलेत. त्याला खूप सगळ्यांचा छान प्रतिसाद भेटलेला आहे. तर आज मी रेसिपी बनवणार आहे म्हणजे भाजी. तर आपण सांडग्याची भाजी कशी बनवायची तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यांच्या पद्धती थोडं वेगवेगळे असतात. सांडगं घालायला पण कोणी डाळ भिजून घालतं, कोणी कणिक मळून घालतं. तसंच सांडग्याची रेसिपी शक्यतो सगळ्यांची सेम असते. आणि मी ना सांडगं घातल्यापासून ना मी 3-4 भाज्या बनवल्या. पण रेसिपीचा व्हिडिओ मी आज बनवत आहे, कारण की खूप दिवसानं बनवते. कारण की माझ्या मोबाईलमध्ये पेस्ट नव्हता आणि त्याच्यामुळे म्हटलं की चला आता आपण सांडग्याची रेसिपी बनवूयात. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो चला आता रेसिपीला चालू करूया. सो मी आज बनवणार आहे सांडग्याची भाजी. तर खूप वेळेस बनवली होती पण व्हिडिओ नव्हता बनवणं झाला. तर म्हटलं चला आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना आपण सांडग्याची भाजी पण बनवूयात आणि मेन म्हणजे व्हिडिओ पण बनवूयात. तर त्यासाठी मी घेतलेला आहे थोडासा सांडगा. एका टायमाला घ्यायचं म्हटलं थोडंसं कमीच लागतो आणि सकाळी जर बनवायचं म्हटलं तर मग डब्याला वगैरे द्यायला थोडंसं जास्त लागतो. तर ते एकदम छान असं भाजून घेतलेला आहे आणि तो थोडासा गार होईपर्यंत त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी 2 कांदे. कारण की आपल्याला जास्त दुसरं साहित्य टाकायचं नाही, त्याच्यामुळे मग मी 2 कांदे टाकते. ते पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे, म्हणजे भाजी छान मिळून येते त्याच्यासाठी. तर बघू शकता मी दोन्ही पण कांदे आहेत ते पण एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच घेतलेली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर पण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे, ती पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायची आहे. आणि मग तो सांडगा आहे ना, तर 2-3 वेळी जेव्हा मी भाजी केली ना तेव्हा मी आत्ता जसं बारीक करून घेते ना तसं बारीक करून घेतला नव्हता. त्याच्यामुळे ना त्या भाजीला खूप वेळ लागत होता शिजायला. तर म्हटलं आपण ह्यावेळेस काय करूयात की थोडंसं बारीक करून घेऊयात, म्हणजे बारीक केला तर लवकर शिजन. बघू शकता एकदम छान असा गोल्डन कलरचा भाजलेला आहे. एकदम कमी गॅसवरती भाजायचा आहे आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं भाजताना, म्हणजे छान भाजतो. तर आता मी उकळीमध्ये ना त्याला अगदी थोडं म्हणजे एका सांडग्याचे 2-3 तुकडे करून घेते, म्हणजे लवकर शिजन, जास्त वेळ नाही लागणार आहे. आणि मग एकदम बारीक बारीक तुकडे केले ना तर मग शिजायला थोडासा लवकर शिजतो. त्याच्यासाठी मग मी उकळीमध्ये अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि अजून पण ना त्या उकळीमध्ये म्हणजे एवढे बसत नव्हते, मग थोडीशी मी कढईमध्ये काढले आणि मग त्याच्यामध्ये बघू शकता एकदम बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि एकदम छान खरपूस असा भाजलेला आहे. सो म्हटलं अगोदर काय करूयात, एका साईडला वरण लावूयात आणि लगेच मग वरण भात लावून घेऊयात. म्हणजे सांडगा टाकला की लगेच एका साईडला चपात्या करायला जास्त वेळ नाही लागत आहे. नाहीतर मग अगोदर पूर्ण भाजी चपात्या केल्यानंतर वरण भात लावायचं म्हटलं तर जास्त उशीर होतो. सो मी सगळ्यात अगोदर एका कुकरला डाळ लावली होती, म्हणजे सांडगा भाजायला घ्यायच्या अगोदरच डाळ लावली होती. मग सांडग्याचं साहित्य काढूस तर कुकरची डाळ पण छान शिजलेली आहे. आणि मग आत्ता लगेच म्हटलं की चला डाळ काढून घेऊयात आणि लगेच त्याच कुकरमध्ये भात लावूयात. म्हणजे काय होतं की जास्त स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही. रात्रीच्या स्वयंपाकाला लई अर्धा किंवा पाऊण तास लागतो. कणिक अगोदरच भिजून ठेवलेली आहे मी, म्हणजे भाजी टाकली की आणि वरण भात होस तर छान भिजती कणिक. तर कणिक छान भिजण्यासाठी ठेवलेली आहे. अगदी 10-15 मिनटं कणिक छान भिजली ना तर चपात्या खूप छान येत आहेत. तर बघू शकता आत्ता मी वरण काढून घेतलं कुकरमधलं. मोठं कुकर घेतलेलं आहे. सो पण ह्याच्यामधली टेस्ट ना खूप वेगळी लागते. तर मग ते नंतर ठेवून दिलं मी. खूप दिवस 10-15 दिवस मी मोठ्या कुकरमध्ये वरण भात लावला, पण त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते. आणि हे छोटं कुकर आहे ना, ह्याची टेस्ट वरण भाताची खूप वेगळी लागते. म्हणून म्हटलं नको, ह्याला थोडासा वेळ लागतो, पण म्हटलं चला पण ह्याच्यामध्ये छान टेस्ट लागते. म्हणून मग परत मी मोठं कुकर साईडला ठेवलं आणि परत वापरायला हेच काढलं छोटं कुकर, कारण की खूप छान आहे. आणि ह्याच्यामधला भात नाही इतका टेस्ट लागतो, वरण पण टेस्ट लागतं आणि त्याच्यामधलं खूप वेगळंच लागतं. तर मग आत्ता भात पण लावून घेतला आणि लगेच मग आता म्हटलं भाजी टाकूयात. म्हणजे काय होतं, भाजी टाकूस तर ना लगेच कुकरला 5 मिनटामध्ये 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या झाल्या की लगेच कुकर साईडला ठेवायचं. एका गॅसवरती भाजी शिजती आणि मग लगेच कणिक भिजलेली असती छान,
मग लगेच चपात्या करायला मग जास्त वेळ पण नाही जात आहे. सो मग कुकरची शिट्टी येऊपर्यंत मग मी कांदा घेतला. आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे. तर ह्याला दुसरं जास्त काही साहित्य नाही टाकत आहे मी, म्हणजे टाकत असताना जिरे मोहरी कांदा वगैरे, पण आपण त्याच्यामध्ये ना कोथिंबीर लसणी वगैरे भरपूर टाकले, त्याच्यामुळं लसण तर घालतच नाही मी. ज्या भाजीला कांदा वगैरे असतो ना त्या भाजीला लसणी वगैरे नाही घालत आहे. सो फक्त तेलामध्ये टाकलेला आहे कांदा आणि मीठ टाकले. तर म्हणजे मीठ का टाकते की कांदा लवकर भाजतो, त्याच्यामुळे मग मीठ टाकून घेतलं. आता आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हळद आणि तिखट ना मी सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ना मला कोणती पण भाजी करायची असो, मसाला भाजी करायची असो किंवा साधी भाजी करायची असो, म्हणजे मला असं वेगवेगळ्या तिखट टाकायची गरज नाही लागत. कोथिंबीर नसली तरी पण काही हरकत नाही, कारण की मी त्याच्यामध्ये ना भरपूर म्हणजे दिसायला दिसणार नाही कोथिंबीर, पण टेस्ट खूप म्हणजे भरपूर टाकलेली आहे. सो आता थोडीशी हळद टाकते, छान मिक्स करून घेते आणि आता आपला कांदा पण छान भाजत आलेला आहे. सो त्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट. तर आता काय करायचं, आपण दुसऱ्या भाजीला जेवढं तिखट टाकतो ना, तर ह्याला ना म्हणजे सांडग्याच्या भाजीला मी थोडंसं तिखट आणि मीठ म्हणजे त्याच्यात भरपूर असतं, त्याच्यामुळं आपल्याला अगदी थोडंसं टाकायचं आहे. तर आत्ता थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडीशी म्हणजे तेलामध्ये छान परतली ना छान लागते, त्याच्यामुळं मग थोडीशी आत्ता टाकते. थोडीशी पूर्ण रस्सा शिजत आली ना भाजी मग थोडीशी टाकते. तर मी आत्ता ना पाऊण चमचा तिखट टाकले. तर म्हटलं की जास्त तिखट नको, सांडगं पण माझ्याकडनं थोडंसं तिखट झालेलं आहे, त्याच्यामुळे मग पाऊण चमचा तिखट टाकलं. आणि आता ह्याच्यामध्ये ना मला लगेच सांडगा मिक्स करून घ्यायचा होता, पण काय होतं की जास्त ड्राय असलं तर मग ते तिखट कधी कधी करपतं, त्याच्यामुळे मग मी अगदी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकते. जर आपल्याला म्हणजे वाटलं ना की करपण वगैरे तिखट, तर अगदी थोडंसं एक अर्धा कप पाणी टाकायचं आणि मग छान चटचटीत तेल सुटलं की मग वरून आपण कोणती पण भाजी तशी टाकली किंवा वरण आमटी तशी पण खूप छान तरी येते त्याला, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आणि मग लगेच त्याला छान चटचटीत तेल सुटलं. अगदी 1 ते 2 मिनटामध्ये छान शिजती. आणि मग आता जेवढं आपल्याला सांडग्याला पाणी लागणार आहे ना शिजायला, तेवढं सगळं पाणी टाकून घेते. अगोदर जेव्हा मी म्हणजे बारीक करून घेत नव्हते ना तेव्हा त्याला खूप पाणी लागायचं, पण आता मी जरा बारीक केलं आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही की जास्त पाणी लागेल. सो बघू शकता पाणी टाकलं, थोडंसं गरम झालं की लगेच सांडगा आहे तो पण टाकला आणि आता थोडीशी कोथिंबीर राहिलेली आहे ती पण लगेच टाकून घेते. तर आता आपल्याला ह्याला म्हणजे झाकण घातलं तरी चालतं, नाही झाकण घातलं तरी आता काय जास्त वेळ नाही लागणार आहे, अगदी 3-4 मिनटामध्ये आपली भाजी तयार होती. तर बघू शकता मी 2-3 मिनटं छान शिजून दिलेली आहे आणि अगदी म्हणजे ही भाजी शिजायला खूप वेळ नाही लागला, घट्ट झाली, छान मस्त रबरबीत भाजी झालेली आहे. म्हणजे चपातीसोबत भाकरीसोबत तर एकदम मस्त लागती, पण जास्त करून चपात्याच खातो त्यामुळे चपात्यासोबत पण एकदम छान अशी मस्त भाजी झालेली आहे, बघू शकता. तर आत्ता भाजी आपली छान शिजली, गॅस बंद केला तरी पण चालतो किंवा आपल्याला थोडंसं म्हणजे तेल तरीसाठी ना आपण अजून 1-2 मिनटं कमी गॅसवरती ठेवलं ना तरी पण एकदम छान तेल येतं, बघू शकता. तर तुम्हाला ना ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि ही सांडग्याची मी बनवलेली आहे आत्ता रेसिपी. तुम्हाला जर सांडगा कसा घालायचा तो जर बघायचा असेल एकदम सोप्या पद्धतीमध्ये, काय जास्त वेळ नाही लागणार आहे, तर त्याचा पण मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की शेअर करा.